कुकर लावलाय आई सध्या पोळ्या बनवते. हे श्राद्ध भाग एक माझं एकच चरित्र राहिलं त्यात वाचायचं. एकातलं अर्ध राहिलं. आई तिचा अभ्यास करते न्यूमरॉलॉजी कोर्सचा आणि दीदी श्राद्ध भाग 2 वाचतीये. बळच नका जेव मोबाईलमुळे अमर. आई हे का बरं बळच मज्जा होते सांग बरं. मोबाईल घेणार ना जेवण झालं तिच्या आजकाल कुठल्या बाळांना मोबाईल लागायचे, आता मोठ्या बाळांना पण लागतं. मोबाईल शिवाय जेवत नाही. लहानपणी कधीच तास नाही दिला भाई दोघांनी पण द्यावं. आता द्यायला लागले. लहानपणी पकडता आता काढली. मी पुस्तक वाचलं त्यानंतर झोपी गेले. टाइमपास केला मोबाईलवर. आता जेवण करते 4 वाजले. झोपेतून भूक लागली म्हणून मुगाची डाळ आणि पोळी चुरून घालते मस्त. आवडतं मला. माझी बहीण शेंगा भाजून तिने कशा तरी मी खाते. बाहेर छानपैकी वारं सुरू आहे. आई खिचडीला फोडणी देते आहे. दीदी इकडं ओरडतीये. मी इकडं लसूण निसतीये. ती तांदूळ धुतीये. कढीपत्ता भजी बनवते. भजी मस्तपैकी कांदा भजी खायला या सगळे. गाईने केक बनवला आहे. तो किती उरला बघू शकता. एवढा उरला आहे सुद्धा आणि मला तो खाऊ वाटतोय आता. त्याच्यामुळे मी कट करून एक पीस खाते छोटासा. ओ आम्ही आल्यापासून आईला बनवायचा होता. मला आम्ही तिकडे असल्यावर घरचा खाऊ वाटतो पण नाही खायला भेटत. त्याच्यामुळे आई म्हटली खूप दिवसाचं बनवायचं आहे. घरचं काय पण छानच लागतं. मी झोपलेलो आहे. अमर तुम्हाला एवढं नाही करू शकत. नाही 3 दिवस भांडू शकतो, चिडचिड करू शकतो, मारू शकतो, तर 1 दिवस पाणी नाही आणू शकत. नाही झोपलेला असल्यावर तिला पाणी मागायला पोहरतं लागलंय. त्या हिने सांगितलं असं ब्राह्मणारी आज जमा भरतो त्याच्यामध्ये तिकडून पाणी माग. आमरी पाणी आणणं आम्हाला मग तुझ्यांचं पाणी प्यायचंय. मग उर्मी पाणी आण. मी इथून ग्लास घेऊन चिच्चव देतो. तू उठून आणणार बंद करा उर्मी ती टॉर्च. पाणी एकत्र व्हिडिओ चालू आहे का? चला तर मग भेटूया परत पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू.